आपल्या इंटेरियर एक नंबर आहे आणि खूप शांतता आहे आणि इथं तुम्हाला चौकं दाखवण्याचा प्रयत्न. कोण बोललो भाऊ ना जून महिने कोण बोललो होतं कारण एवढा ऊन पडतंय भाई. ये ना भाऊ ये ना भाई आलाडे भाई ए भाई चावू नको फक्त एवढं बाहेरून सुंदर वाटतं आतमध्ये किती सुंदर जातात. चला तर पहिले आपण आतमध्ये जाऊ. पाटका जर आहे भाई त्यांनी प्रँक केला आपल्यासोबत आणि त्या प्रँक मध्ये फसलो बी. हा भाई असं दे काय नाही भाई प्रँक. तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजची नवीन सुरुवात रनिंगची चालू केली आम्ही आणि आज दुसरा दिवस आहे माझा रनिंगचा. ना माझा मित्र राहुल मित्राकडे भाऊ जास्त येतो आपला बिल्डिंग मध्ये आपल्या असतो तो आणि तो पण आज वॉकला आलेला आहे. तर आज दुसरा दिवस आहे पहिला दिवस आहे बरोबर भाई. आज वॉक स्टार्ट केले. आता तुम्हाला माहिती लास्ट टाइम मला बोललो होतं मी माझे एक्झाम थांबले मग पुरा फ्री मी आता तर रनिंग पण चालू केली. आता बोललो एक वीक पुरा चालतो जरा पायाला जरा आराम देतो आणि मग रनिंग चालू करतो. आणि लय भारी वाटतं की सुंदर सकाळ आणि सुंदर सकाळ मी ब्लॉग चालू केलाय भाई. हो दरवाजा ओपन केला काढताना ते भाई का स्टार्ट आहे आणि का चालू असून कारण डोअर ओपन केला डोअर इन आता बंद केला सकाळी भाई झोप उठली नाही वाटतं. झोपेत गाडी ड्रायव्हिंग चालू दे मग झोपेत माणसं नको नाही म्हणजे झालं भाई. आज रोडला कोण नाही आज मी आलोय. ह्या दोघं तिघ जण आहेत. ऍक्च्युली या रोडला बरेच जण नसतात ना काय काय सगळे जॉब मध्ये बिझी असल्यामुळे कोणाला टाइम भेटत नाही उठायला. तर संडे सॅटर्डे संडे या रोडला गर्दी असते कोणी याला बघत नाही. भावान तुम्ही पण लवकर रनिंग चालू करा जिम चालू करा. 1 तारीख किंवा सोमवारची वाट बघू नका कारण फिजिकली मेंटली जर तुम्हाला फिट राहायचं असेल ना रनिंग इम्पॉर्टंट आहे आणि जिम पण इम्पॉर्टंट आहे. काल तर राहुल आपलं मॉर्निंग वॉक आपण प्लॅनिंग केली तशी तुम्ही बी प्लॅनिंग करा. राजदादाने मला सांगितलं वॉक आपले हेल्थ साठी चांगला असतो एकदम बेस्ट आणि मग आम्ही प्लॅनिंग केली. आम्ही आज आलो. तुम्ही बी असं प्लॅनिंग करून तुम्ही बी वॉक साठी येऊ शकता. रोडला कोण नाही रोड पुरं खाली आहे तरी तो बंद हॉर्न मारतो भाई. येऊ फिर ऐसा क्यों करे तुम लोग यार. भाई आज का ब्लॉग एक नंबर है क्योंकि आज मैं जाने वाला साइड में अपने घाटू श्याम मंदिर में और मेरा दोस्त एक उलटा दोस्त है उसने प्लान डिसाइड किया. उसके घर के बाजू में टेम्पल है तो उधर मैं जाने वाला हूँ. तो बहुत मजा आने वाला गाइस और सब मत दिखाने का प्रयत्न करूँगा. हिंदी एक ना भाई समजून घ्या. ऍक्च्युली माझे हिंदी पण काही मित्र आहेत त्यामुळे मला हिंदीमध्ये सगळ्यांना बोलता नको. चॅनल पण नवीन आलं सबस्क्राईब करा विसरू नका. आता वॉक करतो भाई. घाम पण फुटलाय भाई घाम फुटला भाई कारण आता कंटिन्यू मी एखादी अर्धा तास चालतो पण चालतो भाई. आता चालतो भेटू पुढच्या क्लिप मध्ये कंटिन्यू राहा. 1 hour later. कारण मित्र तुम्ही चालता की रात लवकर येतो 8:30-9 पर्यंत शाळेत येतो बोट. तो बोलल्यामुळे लगेच मी फ्रेश झालो. आता मी चाललो होता कारण त्याला पण बाहेर जायचंय संडे असल्यामुळे सर्वांची प्लेट असतात तुम्हाला माहिती आहे भावना. तर तो बोलला लवकर येतो लगेच निघालो होता मी. थोडं निघाला 10-15 मिनिटं टाइम आहे अजून. आणि भावना आपण चालू शाळेला घाटूश्याम बाबाच्या मंदिरात चाललो. खूप सुंदर असं मंदिर आहे तुम्हाला सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करायला भावना. आणि खूप सुंदर गुरुद्वारा पण आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि भावनाचा ब्लॉग एक नंबर होऊन आहे. आणि तुम्हाला एक सांगत राहिला मी काल गेली शॉपिंगला काल मी बॅग खरेदी केली तुम्हाला दाखवायची आता. आणि भाई बॅग एक नंबर आहे म्हणजे आपण समजा आउट ऑफ इंडिया कुठं गेलो बॅग लागेल ना आपलं भाई. बॅगचा आयडी घेतली तुम्हाला दाखवतो एक मिनिट. आता ओपन करू आपण. बॅगचा एक नंबर आहे पण लागेल ना आपलं बॅग आपल्याला म्हणून घेतली बोललो. भाई ओपन हो भाई किती चेन आहे त्या बॅगला खूप जास्त सेम मित्रांनो मस्त पट्टे आहे बॅगला. आणि इथे पॉकेट आहे ते डॉक्युमेंट ठेवू शकतो आपण या साईडला. आणि या साईडला डॉक्युमेंट ठेवू शकतो. या साईडला काय आपलं हे पण असू देऊ शकतो आपण. हा एक मिनिट थांबा.
ते झालं सर हा एक कप्पा आहे बाई कसा लागा एवढं कप्पा आहे बाईकला अशी बॅग आहे आपली भावांना कमेंट करून सांगा मला हे जर तुम्हाला माहिती आहे लॉक सिस्टम पण या साईडला म्हणजे आपण पेन टाकून सिटी करू शकतो आपण त्याकडून म्हणजे आपली बॅग कोण ओपन नाही करणार सॉफ्टवेअरची बॅग घेतली भावानं कलर कसा होतो जरा सांगा कमेंट मध्ये बॅग घेऊन आपण नेक्स्ट टाइम कुठे आउट ऑफ इंडिया जाऊ आपण नेक्स्ट टाइम म्हणजे जाऊ लवकर आपण तर तुम्ही भावांना सपोर्ट करा आपल्याला सर्वांनी चार ताकद दिलं आणि एकदम कडक बॅग होते टेन्शन नाही म्हणजे आपण सगळं स्टोरेज त्याच्यामुळे करू शकतो आपण म्हणजे आपण काचेच्या वस्तू घेऊन येऊ शकतो बरं वस्तू घेऊन जाऊ शकतो आपण आपल्या मित्रांनो फायनली पोहोचलो मी शाळेला आणि काका आपल्याला भेटले काय म्हणतात का ते म्हणजे इथं एरिया जवळ थोडा सांगा जरा एक्सप्लेन करा आपल्याला ये अरे ते फॅमिली आहे डिपोडील आहे ऑर्चिड आहे सगळ्या बिल्डिंग आहेत लाईनीशी त्याला पाऊस आहे आणि जो आपल्या इथला लँडमार्क आहे गुरुद्वारा आहे ना आणि तिथे पण त्याला पाऊस हॉटेल आहे मोठा पुरा नाही का मित्रांनो काका इथले सिक्युरिटी गार्ड आहेत काका सर्व इथलं माहिती आहे आणि काका भेटल्यामुळे काही टेन्शन नाही बाहेर सर्व आपलं समजलं आता तुम्ही कुठे पुढे चालले का त्या बिल्डिंग झाले अच्छा हे म्हणजे ना मी इथं शूट करतो आणि काय म्हणता बाकी गुरुद्वारा आहे आतमध्ये मंदिर आहे हॉटेल आहे हॉटेल कोणतं ते हॉटेल आहे का आणि तुझं आणि दुसऱ्या माळ्यावरती काय ते आहे ना म्हणजे हे समोर मंदिर आणि वरती काय दुसऱ्या माळ्यावरती हॉटेल भेटेल ते गुरुद्वारा आहे आतमध्ये अच्छा अच्छा एकदम भारी सुंदर मंदिर आहे मग हा ते शूट करतो मी ओके ओके चालेल थँक्यू चला तर मित्रांनो काका आपले भेटलेत आणि भावांनो इथं मी आलो त्या विषय काय आला रिक्षात बसलो लँडमार्कला उतरलो आणि मला मंदिर भेटत नव्हतं काका भेटले काका जे सिक्युरिटी गार्डचं काम करतात त्यामुळे त्यांना सर्व इथली माहिती आहे तर बाईक काही टेन्शन नाही आता फायनली पोहोचला का माझ्या पाठीमागं खाटू देवाचं मंदिर आहे आणि त्याच्या समोरच श्री गुरुद्वारा आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे मग सर्व दाखवतो एक मिनिट भावाला एवढं भारी ना भावानं म्हणजे समोर गार्डन पण आहे एकदम भाई मन प्रसन्न झाली तर आली होती मग दाखवतो एक मिनिट थांबव भावानं ह्या साईडने जातो भाई सगळ्या वाटतं पाऊस पडतो पण आता हो ऊन पडला भाई चष्मा जोडा भाई एक मिनिट भावानं माझ्या पाठीमागं मंदिर आहे आणि असं वाटतं भावानं वेगळ्या कंट्रीमध्ये आलं नाही कारण एवढं सुंदर मंदिर आहे भावानं एवढं बाहेरून सुंदर वाटतं आतमध्ये किती सुंदर जातात सगळं तर पहिले आपण आतमध्ये जाऊ पाठचा जर जायचं खूप सुंदर आहे भावानं कारण पहिले आपण आतमध्ये जाऊ पहिले भावानं जसं आता बिल्डिंगच्या एंटर केले आणि ती बिल्डिंग ऍक्च्युली तर पहिल्या माळावरती हॉल आहे दुसऱ्या माळावरती गुरुद्वारा आहे तिच्या माळावरती काहीतरी आहे वाटतं आणि कोणाचा बर्थडे आहे कारण इथे आज बर्थडे खाली बॅनर लावलं बाहेर लहान मुलाचा बर्थडे तर तुम्ही इथं बर्थडे पण सेलिब्रेट करू शकता भाई आपण बीचने जाऊ भाई इंटरव्ह्यू एक नंबर भाई मला असं वाटतं मी वेगळ्या कंट्रीमध्ये आलो कारण एवढं भारी टेम्पल आहे भावानो की इथं जे खालचं जे एंट्रीचे इंटेरियर आहे ना खूप जबरदस्त भावानो म्हणजे एंट्री मारल्या दिसा माया होती बाहेरली पण एक नंबर आहे भाई बघ केवढी बघा मित्रांनो बाई बीचची साईज पण एक नंबर आहे एक नंबर फुल क्लासी बीच आहे आणि मी पण आणि या साईडला जाऊ टोपी लावू आणि मग आतमध्ये जाऊ आपण पहिला जाऊन दर्शन घेऊ आपण खूप सुंदर भावना खूप सुंदर म्हणजे भावना आपल्या इंटेरियर एक नंबर आहे आणि खूप शांतता आहे आणि इथं तुम्हाला चौक दाखवण्याचा प्रयत्न करा मी आणि भाई कारण इथं एवढी शांतता आहे की असं बाहेर बिलकुल आवाज नाही कारण बाजूला हायवे मुरबाड हायवे बाजूला हा जो हायवे गेला तो मुरबाडला गेला पाठीमागे स्टेशन आहे म्हणजे आपण सेंटरला आहे पुरं क्राऊड आहे असेल आणि इथं आतमध्ये एवढी शांतता आहे की बिलकुल आवाज येत नाही भावना बघा माझ्या पाठीमागं
देवाचं मंदिर आहे, देवाचं पहिले दर्शन घेऊ आपण. बाहेरचा नजारा एक नंबर आहे आणि मला असं वाटतं मी 10व्या माळ्यावरती 20व्या माळ्यावरती उभा आहे मी आणि कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे आजूबाजूला. त्या साईडला मोठा कॉम्प्लेक्स आहे आणि एकदम बाहेरचा व्ह्यू तर एक नंबर दिसतोय बघा. मिरर आहे. तर मित्रांनो आजूबाजूला खूप छान छान स्पॉट आहेत भावांनो आणि एक नंबर इंटेरियर आतमधलं. भावांनो आपण या साईडला कसं घेऊ शकतो पेपर घेतलाय. थोडा वेळ झाला भाई झाकून ठेवू. समोर एक्झॅक्टली काटूश्याम देवाचं मंदिर आहे आणि खूप सुंदर दिसतंय वरतून बघा मित्रांनो, खूप सुंदर एकदम. आणि बाजूचा व्ह्यू बघू शकता भाई, उंच उंच बिल्डिंग, किती क्राऊड बघा बाहेर आणि आतमध्ये शांतता आहे भाई. आपण आता चालूय काटूश्याम देवाच्या मंदिरात दर्शन घ्यायला. वाव, एक नंबर नंबर मंदिर आहे भाऊ आणि खूप सुंदर मंदिर आहे. आणि माझ्या पाठीमागे भाऊ मित्रांनो तुम्हाला मंदिर आत नाही आलं सर्व जाऊन दर्शन होतील. साईबाबा, लक्ष्मी आई, गणपती बाप्पा, हनुमान दादा आणि काटूश्याम देव सर्व देवांचे तुम्हाला दर्शन होतील. आणि आतमध्ये खूप शांतता होतं म्हणून दर्शन होतं भावानं. तशी आतमध्ये शांतता गुरुद्वार म्हणजे त्याची सेम शांतता इथे बने भावानं आणि खूप भारी वाटतं भावानं. दर्शन एक नंबर झालं माझं. आणि सकाळी लवकर आलो तुम्ही रात्री आता 9:30 9:15 झालं लवकर चालू आहे. आणि लवकर आल्यामुळे भावानं दर्शन मस्त झालं कारण गर्दी असते आतमध्ये. तुम्ही लवकर आलो मी आता तर समोर ये ना भाऊ, ये ना भाई, आलाडे भाई, ए भाई चावू नको फक्त. भावानं सगळ्यात इमानदार प्राणी म्हणजे कुत्रा भावानं. हे भाई 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 चावू नको. मित्रांनो आता आवडला वाटतं मला. ए भाई ए भाई गोडोळ फिरतोय म्हणजे काय विषय भाई. ए तुला ब्लॉग मध्ये यायचंय माहितीये मला पण थांब ना, उड्या नको मारू. थांब इथे नीट उभा राहा ना. ए कुठे चाललंय थांब. बाहेरचा एक गोड झाला यायचं की नाही तुला. ए बाय मूड ऑफ बाय. गार्डन मध्ये आणि गार्डन मध्ये खूप शांतता आहे. त्यातलं तर काय माहितीये का, सर्व मुलं गेले शाळेमध्ये. बाई गार्डन आहे कारण सुट्टीमध्ये फुल एन्जॉय केला त्यांनी. आता आता शाळा सुरू झाली आता आणि गार्डन शांत असलं कारण एकच आहे म्हणजे सर्व मुलं शाळेत गेली भावानं. आणि भावानं तुम्हाला इथे यायचं असतं काटूश्याम देवाच्या मंदिरामध्ये तर प्रॉपर ऍड्रेस तुम्हाला देणार आहे. आता सिम्पल ऍड्रेस आहे भावानं, सिम्पल एकदम. तुम्हाला शाळा 2 लँडमार्क आहेत आणि पहिला लँडमार्क म्हणजे सेंचुरी स्कूल हा लँडमार्क आहे. दुसरा लँडमार्क म्हणजे रेसिडेंटी आव्हाना. तर तुम्ही काटूश्याम देवाच्या मंदिरात तर रेसिडेंटी आव्हाना सांगा. आणि काटूश्याम मंदिर फेमस आहे भावना. कोण पण तुम्हाला रिक्षाने शेअरिंग रिक्षा 20 रुपये येते. मी रिक्षाने चालू आणि रिक्षाने 20 रुपये घेते. तर 4 स्टेशन पासून 5 ते 10 मिनिटच्या अंतरावर मंदिर आहे भावानं. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. खूप सुंदर असं लोकेशन आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. संपूर्ण म्हणजे बिल्डिंगचा परिसर आहे. बिल्डिंगच्या परिसरामध्ये एकदम सुंदर असं मंदिर आहे भावानं. आणि गार्डन खूप मोठं आहे एकदम भाई आणि शांतता आहे गार्डन मध्ये. आणि आता बाहेरचा आवाज येतो भावानं गाड्या बिड्याचा. तर बॅक साईडला तुम्हाला माझ्या या साईडला मुरबाड हायवे, त्या साईडला 4 स्टेशन आहे आणि हा संपूर्ण परिसर म्हणजे कॉम्प्लेक्स एरिया आहे. 2 लोकेशन भावानं. आणि रिक्षाने आला तर 20 रुपये रिक्षा शेअरिंग मध्ये. आणि तुम्ही स्कूटीने पण येऊ शकता भावानं. जवळच आहे 10 मिनिटाच्या अंतरावरती. आणि लवकर भावानं मंदिराला देवाचं दर्शन घ्या भावानं. खूप सुंदर मंदिर आहे.
आणि मी पण खूप शांततेत दर्शन घेतलं दादा. तेच तुम्हाला माहिती द्यायचं होतं भावा, म्हणून तुम्हाला घेऊन गार्डन मध्ये आलो मी. तर भाई आपल्या ऑडियन्स माहिती नको द्यायला भाई. आणि या साईडला ना तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? काय नोटीस केलं माहिती? भाई माझ्यासोबत माझा मित्र येणार होता पण तो नाहीये. भाई त्यांनी प्रँक केला भाई आपल्यासोबत. रात्री तो आपल्याला बोलला की आपण जाऊ दोघं सोबत मंदिरामध्ये. आणि तो जवळच राहिला इथे, माझा कॉलेजचा मित्र आहे तो, का जिकडे आपला तो. आणि ते रात्री 2 वाजता मेसेज केला की आपल्याला जायचंय, लवकर दर्शन घेऊ, लवकर घरी येऊ, म्हणून तू सकाळी 8:30 वाजता स्टेशनला भेट मला, असं आमचं ठरलं होतं. आणि भाई तो फोनच नव्हता जाता. म्हणजे भाईनी प्रँक केला. मला माहिती होतं प्रँक करणार होता, कारण अचानक भाई बोललो खूप दिवस मेसेज करतोय, बोललो भाई काय विषय भाई. आणि कॉलेज 4-5 म्हणजे एक हप्ता आला कॉलेज संपून, सुट्ट्या झाल्या होत्या आम्हाला. आणि बोलू भाई अचानक मेसेज करतो आधी, म्हणजे म्हणजे हा प्रँक करतो. तर मी पण ठीक आहे भाई येतो बोलू भाई. आणि मी येणार होतो भावांनो, 2 जण एकटे येणार होतो, हे कन्फर्म होतं. आणि भाईनी प्रँक केला. तर त्याला मी फोन करतो, तो फोन नाही उचलले माझे. मग नंतर कॉल बॅक करतो मी, आणि भाई मस्त प्रँक केला भाई. त्यामुळे मित्र नाही प्रँक करणार तर कोण प्रँक करणार भाई? त्यामुळे मित्र प्रँक नाही करणार तर कोण करणार? अशी मजा असते भावना, असे प्रँक होतं माझ्यासोबत बघा भावांनो. रात्री बोला जायचं ना, आता गायब डायरेक्ट. तर काय टेन्शन नाही भाई. तसे प्रँक होत असतं माझ्यासोबत भावांनो. आणि या प्रँकची भावना सवय, आणि मेन म्हणजे मजा येते भावना या प्रँकची. खरं सांगू, रात्री तो मला बोलला परत जायचं ना, आता अचानक तो फोन उचलत नाही. तर भाई ठीक आहे, तो जवळच राहिला, एवढं काय नाही भाऊ. इथं कुठेतरी एजन्सी मध्ये राहिला बाजूच्या. मला बोलला होतो बाजूच्या कॉम्प्लेक्स मध्ये राहिला तो. तर त्याला डबल फोन करून बघू तो घरी आहे का, त्याच्या घरी जाऊ मग आपण. त्याने फोन नाही उचलला तर मग पुढे बाहेर असतो. ऍक्च्युली त्याचा बिझनेस आहे भावनो, त्यामुळे तो जरा बिझी असतो भावनो. तर मस्त वाटतं पण हवा मस्त तू जाऊ आता डेस्टिनेशन कडून, नाश्ता करू, भूक पण जाम लागले. लवकर आलो म्हणजे ऍक्च्युली आम्हाला बोलला की सकाळी 8:30 वाजता तू आहे मला. आणि भाईने प्रँक केलाय, तर मला असं समजलं प्रँक कन्फर्म प्रँक होता. तसं तो बोलला, मला डाऊट आला प्रँक होता. पण नेक्स्ट टाइम असं बोलला की भाई हा शारदा राहिला तर मी बी जाऊ, बाजूलाच आहे ना, हा बाजूच्या कॉम्प्लेक्स मध्ये उठून राहतो. मला बोलला होता तो. तर बोलला हा येऊ शकतो. तर भाईनी प्रँक केला भाईनी. भाईचा प्रँक सक्सेसफुल झाला. आता मी पण नेक्स्ट टाइम याच्यासोबत प्रँक नाही व्हावं. भाई आपण जाऊ कुठे, मी सांगतो त्याला ना, आता एक डेंजर प्रँक करू भाई, करू प्रँक करू भाई. प्रँक करायला मजा येते भावा.